नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 2D प्लॉटिंग आणि 3D प्लॉटिंगचे काही एक्झाम्पल पाहणार आहोत. तर एक्झाम्पल हे खाली आहेत आणि वर आपण प्रोग्राम लिहू. तर पहिले एक्झाम्पल आहे, राईट अ सायलॅब प्रोग्राम टू प्लॉट y इक्वल टू एक्स स्क्वेअर ऑन -10 to 10 विथ एक्स लेबल, y लेबल अँड टायटल. आता x दिलेला आहे -10 to 10, मग आपण तो लिहू. -10 स्टेप किंवा इन्क्रिमेंट घ्यायची 0.1 ची. कमी घेतली तरी चालेल, जास्त घेतली तरी चालेल, पण ग्राफ हा स्मूथ दिसला पाहिजे. त्याच्यानंतर y इक्वल टू फंक्शन आहे एक्स स्क्वेअर, पण इथं हा जो वरचा x आहे तो वरचा x हा रो वेक्टर आहे किंवा मॅट्रिक्स आहे. मग त्याच्यातल्या प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला काय करायचं, स्क्वेअर करायचा आणि तो काय करायचा, प्लॉट करायचा. हे झालं तुमचं फंक्शन. मग काय करायचं, प्लॉट एक्स कॉमा वाय, हा प्लॉट केला एक्स कॉमा वाय आणि आपल्याला विचारले काय, एक्स लेबल, वाय लेबल आणि टायटल. मग मी एकाच कमांड मध्ये ते सगळं लिहू शकतो किंवा सेपरेट पण देऊ शकतो. एक्स लेबल, वाय लेबल आणि टायटल सेपरेट, किंवा एक्स टायटल टाकलं तर त्याच्यात तुमच्या सगळ्या गोष्टी येतात. मग मी काय म्हणतो, ग्राफ ऑफ एक्स स्क्वेअर, हे झालं ग्राफचं टायटल. नंतर एक्सचं टायटल देतो मी एक्स आणि वायचं टायटल देतो वाय. तर अशा प्रकारे हा पहिले एक्झाम्पल आहे, आपण ते रन करू. तर हा अशा प्रकारे आपला एक्स स्क्वेअरचा ग्राफ पाहिलेला आहे. हा ऍक्च्युली पॅराबोला असतो. तर एक्स ॲक्सिसची रेंज बघू शकता -10 to 10 आणि वाय ची तो ऑटोमॅटिक रेंज ही सिलेक्ट करतो. हे झालं पहिले एक्झाम्पल. आता पाहू दुसरं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल काय आहे, राईट सायलॅब प्रोग्राम टू प्लॉट साइन एक्स कॉस एक्स ऑन -π/2 π/2 ऑन सेम ग्राफ विथ लिजंट. आता आपण हे करू, एक्स आणि वाय, सॉरी एक्स हा डिफाइन करू. एक्स इज इक्वल टू काय आहे, -2 पाय, इन्क्रिमेंट घेऊ 0.1 ची, पुन्हा 2 पाय. हे झाल्या एक्सच्या व्हॅल्यू. आता काय करायचं, दोन फंक्शन आहे ना. पहिलं फंक्शन आहे y1 इक्वल टू साइन ऑफ एक्स आणि दुसरं फंक्शन आहे y2 इक्वल टू कॉस ऑफ एक्स. हे आता मला काय करायचे, हे प्लॉट करायचे आणि मग लिजंड द्यायचे. मग मी काय करतो, प्लॉट करतो. आधी पहिला ग्राफ प्लॉट करतो. मग एक्स कॉमा y1, याला आपण कलर पण देऊ. याला आपण कलर देऊ. कलर कसे देतात, आर ने. आपण डॅश डॉट पण दाखवू शकतो, पण आपण फक्त काय करू, कलर देऊ. नंतर आता दुसरा ग्राफ प्लॉट करू. तोच ऍक्सिस आहे एक्स आणि y2. कलर आहे ग्रीन घेऊ आपण. तर असे हे ग्रीन आहे. तर याला आपण टायटल पण देऊ, एक्स टायटल. टायटल काय देऊ आपण, ग्राफ ऑफ साइन अँड कॉस. आता मी एक्स ऍक्सिसला टायटल देतो एक्स, वाय ऍक्सिसला टायटल देतो वाय. महत्वाचं त्यांनी सांगितलंय लिजंड टाका. मग लिजंड कसे टाकतात, तर लिजंड, तर पहिला ग्राफ कोणता आहे, y1 चा. y1 ला काय म्हणलं आपण, साइन ऑफ एक्स. आणि दुसरं लिजंड दुसऱ्या इन्व्हर्टेड कॉमा देऊन ते काय, कॉस ऑफ एक्स. हे झालं लिजंड. तुम्ही एक्स ग्रीड पण देऊ शकता, एक्स ग्रीड. तर हे झाली एक्स ग्रीड. आता हे रन करू. तर पहा व्यवस्थित आला. साइन हा रेड कलरने दिला, रेड आला. y2 हा म्हणजे कॉस एक्स हा ग्रीन कलरने दिला, ग्रीन कलरने आला. असा हा ग्राफ झाला. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहू. राइट a Scilab program to plot y equal to e raised to x on
-2 to 2 म्हणजे x हा मला कुठून कुठं घ्यायचा आहे -2 कोलन 0.1 ची इन्क्रीमेंट देतो कोलन 2 हा झाला तुमचा x. y डिफाइन करू y इक्वल टू एक्सपोनेन्शियल ऑफ x म्हणजे e रेस टू x म्हणजेच एक्सपोनेन्शियल ऑफ x हे झालं. आता काय करायचं प्लॉट करायचं. प्लॉट काय करायचं x, y आपण वाटलं तर याला रेड डॅश हा ग्राफ काय करू ड्रॉ करू. याच्यात x टायटल ऍड करू. x टायटल ग्राफ ऑफ e रेस टू x नंतर x नंतर y अशा स्वरूपात हे ऍड केलं. वाटलं तर x ग्रीड ऍड करू. झालं. याच्यात जर 2 किंवा 3 ग्राफ असतील तर आपण लेजंड ऍड करू शकतो. सिंगल ग्राफला केलं तरी येतं ते. आता रन करू. अशा प्रकारे हा डॅश ग्राफ आपला तयार झाला. आता पुढचं आहे चौथं. तर आपल्याला काय करायचंय बार ग्राफ तयार करायचंय. आपल्याला काय करायचंय बार ग्राफ तयार करायचंय. आता बार ग्राफ तयार करताना आपल्याला महिन्यांची नावं दिलेत आणि त्याचं सेल्स दिलेलं आहे. मग याला आपण महिन्यांना नंबर देऊ आणि त्याच्यानुसार हे करू. आता मी काय करतो ऍक्च्युली बार आणि स्कॅटर प्लॉट पण काढायला लावलेला आहे. आता स्कॅटर प्लॉट काढायचं म्हणजे तुम्हाला मंथ हे द्यावंच लागतील मंथ. आता पहा मी काय करतो आधी मंथ्स लिहितो. आधी काय करतो मंथ्स लिहितो. तर मंथ्सला नंबर देऊ आपण 1 2 3 4 5 6 6. ओके. तर तुम्ही हे देण्याच्या ऐवजी 1:6 दिला तरीही चालेल. हे झाले तुमचे मंथचे नंबर. आता हे तुमचे सेल्स स्कॅटर प्लॉट सेल्स डाटा आहे हा. मग सेल्स इक्वल टू तर क्रमाने देऊ 50 आहे 75 आहे 100 आहे 125 आहे नंतर 150 आहे आणि हे 85 आहेत. हे झाले तुमचे सेल्स. आता काय करायचं फक्त बार ड्रॉ करायचा. बार सिंगल निस्ता करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता सेल्स. तर हा जर तुम्ही बार ड्रॉ केला तर हा निस्ता कशाचा आला सेल्स आला. याला टायटल वगैरे काही आलेलं नाही. आपण काय करू लेबल पण आले पाहिजे ना असं पाहू. मग लेबल त्याला खाली काय मंथ काय आहे मंथ. आता हा ड्रॉ करू. तर पहा इथं खाली काय आले 1 2 3 4 5 6 आले. आता इथं आपण हे ट्राय करू. कोणता महिना आहे जानेवारी. एक ट्राय करू जानेवारी. रन. तर इथं एरर आलेला आहे अनडिफाईन ऑपरेशन. तर इथं अपेक्षित आहे 1 देणं नंबर 1. आता रन करून पाहू. आता हा ग्राफ प्लॉट झालेला आहे. आता मला काय करायचं नाव पण देता येतात पण आपण सध्याला एवढंच पाहू. आता काय करायचंय मला आता आधी फक्त आपण बार ग्राफच्या बाबतीत हे करू. मग एक्स टायटल देऊ. एक्स टायटल मग मी काय म्हणतो 6 मंथ सेल्स हे टायटल देतो आणि खालच्या याला देतो मंथ नाव. एक्स ऍक्सिसला देतो मंथ नाव आणि वाय ऍक्सिसला देतो सेल्स नाव. हे झालं तुमचं हे. आता पहा इथं आलं 6 मंथ सेल. खालच्या आलं मंथ आलं 1 to 6 आणि डाव्या साईडला आलं सेल्स. अशा प्रकारे हा तुम्ही बार डायग्राम काढू शकता. आता पुढे विचारले प्लॉट स्कॅटर प्लॉट विचारलाय. आता काय विचारलंय स्कॅटर प्लॉट. मग स्कॅटर प्लॉट कसा काढायचा
तर हे ठीक आहे, मंथ ठीक आहे, सेल आहे, तुम्ही याला XY नावं दिले तरीही चालतील. मग XY द्या किंवा हे घ्या. मग ते स्कॅटर प्लॉट कसा काढायचा? आता पहा, इथे एवढीच कमांड बदलायची, बाकी काय नाही. स्कॅटर काय असा काढायचा आहे? X आणि Y, म्हणजे हा मंथ्स कॉमा सेल्स. आता रन करू. हा तुमचा काय आला? स्कॅटर प्लॉट आला. हा काय आला? स्कॅटर प्लॉट. तर पहा, 2 ची व्हॅल्यू आहे इथं 75, तर 2च्या इथं 75 आला, 3 ला असा आला. तर हा ग्राफ काय गेला? इन्क्रीजिंग. आणि शेवट इथं 6व्या महिन्याला हा डिक्रीजिंग झाला 85. तर हा झाला स्कॅटर प्लॉट. तर ह्या सेल्स डेटाचा आपण दोन्ही प्लॉट काढू शकतो. आता पुढचा प्रोग्राम आहे, राईट अ सायलॅब प्रोग्राम टू क्रिएट अ हिस्टोग्राम अँड पाय चार्ट फॉर द सेम सेल डेटा. म्हणजे हा जो सेम सेल डेटा आहे, याच सेल डेटाला काय करायचं? हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आणि हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आणि पाय चार्ट पण ड्रॉ करायचा. आता पहा, इथं काय करायचं? आपले 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 व्हॅल्यू आहे. तर आपल्याला इथं हिस्ट प्लॉट करताना आपल्याला इथं हे खालचं मी काढून टाकतो. आता हिस्ट प्लॉट करताना मला कमांड काय द्यावी लागते? हिस्ट प्लॉट. आता 1 to 6 आहे, तर त्याचे इक्वल किती पार्ट पडायचे? म्हणजे बिन करायचे. मग मी किती करतो? 3 करतो. व्हॅल्यू कोणत्या देतो? सेल्स. व्हॅल्यू कोणत्या देतो? सेल्स. सेल्स. आता रन करून पाहू. तर इथे किती बार आले? 3च आले, इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले. आता मी जर इथं दिले 5, तर तुमचे इथं 5 बार येतील. इथं किती येतील? 5 बार येतील. आता जर मी इथं दिले 6 बार, तर प्रत्येकाचा एक एक बार येईल. तो प्रत्येकाचा एक एक बार आहे. 50 ते 67 असं घेतलेलं आहे ते, त्याच्या व्हॅल्यू ह्या. आता हाच बार जर आपल्याला हे उलटा बार झाला, आपल्याला हा मंचाकडून पाहू. हा मंचाकडून पाहू. तर मंचा असा बार येईल. ते मन हे इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. मंथ हे काय आहे? इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे, त्याच्यामुळे हा असा आला. तर आपल्याला सेलचा काढायला लावला होता, आपण इथं सेलचा. हे बिन तुमच्या मनाने घ्या. सेल्स. याला टायटल देऊ. टायटल सगळ्यांना सारखं आहे, हिस्टोग्राम ऑफ सेल्स. आणि नंतर तुम्ही खालच्या याला नाही, एवढंच टायटल देऊ आपण. तर अशा प्रकारे हा हिस्टोग्राम आला. तुम्ही इतर पण नाव देऊ शकता. आता काय करायचंय? पाय चार्ट करायचंय. आता काय करायचंय? पाय चार्ट. तर डेटा काय करायचा? तर इथं आपण काय करू? हे 1 2 3 म्हणण्यापेक्षा याला आपण काय करू? नाव देऊ. ज्याचं नाव काय आहे? जानेवारी. नंतर याला फेब्रुवारी. नंतर मार्च. नंतर एप्रिल, मे, जून असे नाव दिले आणि सेल्स आहे. तर इथं आपल्याला काय करावं लागतं? पाय हे कमांड द्यावं लागते. आणि कशाचं काढायचे? सेल्स. सेल्स. आणि त्याचे लेबल असतात ते इथे द्यायचे असतात. मग लेबलला काय दिलं मी? मंथ्स. आणि इथं आपण हा ड्रॉ करून पाहू आणि मग त्याला वाटलं तर टायटल देऊ. टायटल सगळ्यांना देतोय. पहा हे कोणत्या महिन्याचा किती शेअर आहे.
आता जानेवारीचा 50 शेअर आहे, म्हणजे तो 360च्या तुलनेत 50 आलेला आहे. सगळ्यात जास्त मेचा शेअर आहे, तर मेला पहा इथे 150 शेअर आहे, तेवढा हा इथं असा आलेला आहे. याला आपण टायटल पण देऊ शकतो, एक्स टायटल पाय चार्ट ऑफ सेल्स, असं वर हे काय आलं, टायटल आलं, पाय चार्ट ऑफ सेल. आता जर तुम्ही काय केलं, सपोज हा प्रोग्राम रन केला आणि हा मिनिमाइज केला आणि दुसरा एखादा प्रोग्राम रन केला. सपोज मी ही व्हॅल्यू चेंज केली, 122 केली आणि हा पुन्हा प्रोग्राम रन केला, हा प्रोग्राम पुन्हा रन केला, तर इथे ही व्हॅल्यू हे गोंधळ होतो. मग बेटर ऑप्शन काय राहतो, हे क्लोज करा आणि पुन्हा हे रन करा, म्हणजे ही विंडोज क्लोज करून पुन्हा रन करणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा एक्झाम्पल आहे, प्लॉट अ साइन वेव्ह फ्रॉम द 0 to 2 in red dash line and add title sine wave with x axis as a time आणि y axis as a amplitude. म्हणजे आपण काय करू, हा आधी प्लॉट करू. तर x ची व्हॅल्यू कुठून सांगितलेली आहे, 0.1 चं इन्क्रिमेंट देऊ आणि 2 पाय ही व्हॅल्यू दिलेली आहे. आणि ग्राफ कोणता काढायचा ते फंक्शन लिहू, y इक्वल टू साइन ऑफ एक्स. आता याला काय करू, प्लॉट करू. प्लॉट कशाला करायचा, एक्स कॉमा वाय ला, आणि कसं सांगितले, रेड डॅश लाईनने, म्हणजे सिंगल किंवा डबल इनोटेड कॉमात रेड डॅश लाईनने सांगितलं. आणि टायटल द्यायला लावलेत, एक्स टायटल म्हणायचं, काय द्यायला लावलंय, साइन वेव्ह, साइन वेव्ह, आणि एक्स ऍक्सिसला द्यायला लावलंय टाइम ब्रॅकेट मध्ये एस, नंतर वाय ऍक्सिसला द्यायला लावलंय एम्प्लिट्यूड. आता हे रन करून पाहू आपण. तर हा पहा, एक्स ऍक्सिसला टाइम एस, एम्प्लिट्यूडच्या ब्रॅकेट मधलं काय नाहीये ते झालं. आता हा साइन वेव्ह टायटल आलं. अशा प्रकारे हा तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकता. आता 7 नंबरचं एक्झाम्पल आहे पहा, राईट अ सायलॅब प्रोग्राम टू क्रिएट 3 व्हर्टिकल सबप्लॉट फॉर साइन, कोसाइन अँड टँजंट फंक्शन फ्रॉम 0 to 2 pi विथ टायटल फॉर ईच सबप्लॉट. आता 3 प्लॉट करायचेत आणि सबप्लॉट करायचेत. म्हणजे पहा, आता मी काय करतो, एक्स ची व्हॅल्यू घेतो, एक्स इज इक्वल टू, तुम्ही कोणतंही फंक्शन दिलं तरी, व्हेरिएबलला नाव दिलं तरी चालन, 0.1 चं इन्क्रिमेंट घेतो, जास्त कमी घेतलं तरी काय अडचण नाही, 2 पाय हे झालं. आता 3 फंक्शन आहे, y1 इक्वल टू साइन ऑफ एक्स, नंतर y2 इक्वल टू कॉस ऑफ एक्स, y3 इक्वल टू टँजंट म्हणजे टॅन ऑफ एक्स. हे 3 फंक्शन आहे. आता मला काय करायचं, सब प्लॉट तयार करायचा, व्हर्टिकल सब प्लॉट, म्हणजे एक इथं, सपोज पहिला इथं, दुसरा खालच्या लाईनला आणि तिसरा खालच्या लाईनला, असं करायचं. म्हणजे 3 रो आणि एकच कॉलम येईल. मग मला तसं सब प्लॉट करावं लागेल, सब प्लॉट पहा, 3 रो आणि 1 कॉलम, त्यातली पहिली पोझिशन घेऊ आपण. तर त्यातला पहिला पोझिशन काय आहे, प्लॉट एक्स कॉमा y1, आणि याला टायटल द्यायला लावलेलं आहे प्रत्येकाला. मग काय द्यायचं, एक्स टायटल, तर काय द्यायचं, साइन, ग्राफ ऑफ साइन, ग्राफ ऑफ साइन असं नाव देऊ आपण, ग्राफ ऑफ साइन. हे झालं पहिलं. तुम्हाला एक्स ऍक्सिसला वाय ऍक्सिसला द्यायचं असेल तर देऊ शकता, आपण फक्त याला देऊ. आता दुसरा सब प्लॉट
2 नंबरची ही सबप्लॉट हा 3,1 त्याच्यानंतर हा दुसरा नंबरचा. तर इथे काय करायचं प्लॉट x, y2 हे झालं. आता काय करायचं एक्स टायटल द्यायचं. एक्स टायटल ग्राफ ऑफ कोसाइन. ग्राफ ऑफ कोसाइन. आता काय करायचं सबप्लॉट पुढचा सबप्लॉट x, y2 सबप्लॉट याची पोझिशन द्यायची आणि मग प्लॉट करायचं. 3,1, हा 3 नंबरचा आणि प्लॉट x, y3. कलर दिले तरी चालतील किंवा हा बाय डिफॉल्ट ब्ल्यू कलर घेतो आणि ते एक्स टायटल. हे ज्या सबप्लॉटच्या अंडर आहे त्यालाच ते एक्स टायटल जातं. ग्राफ ऑफ टँजंट किंवा टॅन म्हणून आपण. हे असं झालं. हे आपलं आता याला रन करून पाहू. तर पहा हे 3 ग्राफ आले. हा आला पहिला साइनचा, दुसरा आला कोसाइनचा आणि तिसरा आला टॅनचा. आपण फक्त एकाला हे टायटल देऊ उरलेले, म्हणजे एक्स ऍक्सिस वर एक्स देऊ आणि सेम तुम्ही सगळ्याला दिले तरीही चालतील. आता पहा हे याला आले एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. तुम्ही याला ग्रीड हे सेपरेट द्यावं लागते. हे सगळं सेपरेट कॅनव्हासवर तयार करावं लागतं आपलं. आता मी सेकंड ग्राफला ग्रीड दिली तर इथं हे फक्त सेकंड ग्राफला ग्रीड आले. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सेपरेट करावं लागते. अशी झूम केल्यावर ग्रीड वाढते. अशा प्रकारे हे एकाच ग्राफवर भरपूर गोष्टी ड्रॉ करू शकता. आता आपण पाहू पुढचे एक्झाम्पल 3D चे. तर 3D चे आपण 2च एक्झाम्पल पाहणार आहोत. राईट सायलॅब प्रोग्राम टू क्रिएट अ 3D 3 आहे ऍक्च्युअली एक्झाम्पल. वायर फ्रेम प्लॉट z इज इक्वल टू x² प्लस y² फॉर x y हे 5 to -5 चे असणार आहेत. ऑलरेडी असा प्रोग्राम आपण केलेला आहे. तर पुन्हा करू आपण. x इज इक्वल टू -5. तुम्ही इन्क्रिमेंट मागच्या वेळेस आपण 0.5 ची घेतली होती. आता आपण काय करू 5 ची घेऊ. पुन्हा y इक्वल टू -5 इन्क्रिमेंट 0.1 आणि एंड पॉइंट 5 हा झाला. आता तुमचा झाला. आता तुम्हाला काय करायचं मेश ग्रीड तयार करायची असते. कॅपिटल X, कॅपिटल Y इक्वल टू मेश ग्रीड. आता मेश ग्रीड कोणाची तयार करायची XY ची. हे जे पॉइंट आहेत ना त्याची काय करायची मेश ग्रीड तयार करायची. हे झाल्याच्या नंतर आता Z हे फंक्शन घ्यायचं. Z इक्वल टू कॅपिटल Z घ्यायचं आणि ते XY च्या भाषेत घ्यायचं x² y. आता इथं मला वेक्टर असल्यामुळे डॉट द्यावा लागेल प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर. नंतर y डॉट स्क्वेअर. हे झालं तुमचं फंक्शन. आता काय करायचं फक्त प्लॉट 3D करायचा. प्लॉट 3D हे फंक्शन आहे. प्लॉट 3D कोणाचा स्मॉल x स्मॉल y आणि कॅपिटल Z. आपण याला टायटल पण देऊ. x टायटल ग्राफ ऑफ किंवा मेश ग्रीड ग्राफ ऑफ x² प्लस y² असं आपण याला टायटल देऊ. तुम्ही x ऍक्सिसला दिलं तरी चालेल, वाटलं देऊ आपण. x ऍक्सिसला x, y ऍक्सिसला y आणि z ऍक्सिसला z असं टायटल देऊ आणि याला काय करू रन करू. तर पहा असं आलेलं आहे. आता ह्या जितक्या तुम्ही मधले हे व्हॅल्यू घ्याल ना, झूम केल्यावर हे येईल, पण जितक्या तुम्ही मधल्या व्हॅल्यू घ्याल त्या व्हॅल्यूवर हे डिपेंड असतं. ह्याच्या मधल्या व्हॅल्यू घ्याल ना, आता हे हा असा ग्राफ आहे. आता आपण याची मधल्या स्टेप 0.5 करू. 0.5 करू
त्याला रन करू तर 0 पॉईंट बदले ही मेज ग्रीड तयार होते, ही अशी छोटीशी तयार होते. आता पुढचं 9 नंबरचं एक्झाम्पल घेऊ. राईट सायलॅब प्रोग्राम टू क्रिएट 3D सरफेस. आपल्याला काय करायचं आहे, 3D सरफेस म्हणजे मेज ग्रीडच तयार करायची. साइन एक्स इंटू कॉस वाय -2 to 2 हे व्हॅल्यू घ्यायच्यात आणि टायटल आणि एक्स लेबल एक्सेस लेबल व्यवस्थित द्यायचे. आता मला एक्स ही व्हॅल्यू घ्यायची, एक्स इज इक्वल टू -2 कोलन इन्क्रिमेंट घेऊ 0.1 ची आणि हा 2. नंतर y इक्वल टू पुन्हा -2 कोलन 0.1 कोलन 2. हा झाला एक्स वाय. आता मला तयार काय करायची, मेश ग्रीड तयार करायची. मग कॅपिटल एक्स कॉमा कॅपिटल वाय इक्वल टू मेश ग्रीड ऑफ एक्स कॉमा वाय. आता तुमचा झेड फाइंड आउट करायचा. झेड काय आहे, साइन ऑफ एक्स. आता इथे तुम्हाला इलिमेंट वाईज मल्टिप्लिकेशन करायचे. इथे काय करायचे तुम्हाला, कारण हे दोन वेक्टर आहे, मग इलिमेंट वाईज मल्टिप्लिकेशन करताना डॉट स्टार द्यावा लागतो आणि काय कॉस ऑफ वाय हे फंक्शन आहे. हे झाला तुमचा झेड. आता काय करायचं, जस्ट प्लॉट 3D करायचा. प्लॉट 3D स्मॉल एक्स स्मॉल वाय आणि कॅपिटल झेड. व्यवस्थित टायटल द्यायला लावलेत, मग आपण टायटल देऊ एक्स टायटल. आपण कसं देऊ, 3D सरफेस प्लॉट. 3D सरफेस प्लॉट. एक्स ऍक्सिसला आपण काय देऊ, एक्स नाव देऊ, वाय ऍक्सिसला वाय आणि झेड ऍक्सिसला झेड नाव देऊ. तर अशा प्रकारे हा प्लॉट झालेला आहे. सॉरी, इथं आपल्याला हे जे व्हॅल्यू करायचे आहेत त्या कॅपिटल एक्स वाय वर कराव्या लागतील, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे. तर हे असं आलेलं आहे. तर हे व्यवस्थित दिसत नाही एवढं. हे जर चांगलं पाहायचं असेल तर इथं याच्या व्हॅल्यू आपण -10 करू टू 10 करू. हे हा इंटरेस्टिंग ग्राफ आहे. याच्या पण व्हॅल्यू -10 टू 10 करू. पहा हे एवढ्या दाट आल्या आहे. ह्या झूम केलं तर हे दिसणार आहे. आपण -10 च्या ऐवजी 4 हा बेटर ऑप्शन राहील असं वाटतंय. 5 करून पाहू. या अशा पर्वतासारखे दिसतात जास्त. सॉरी, हे कट करायचं राहिलं. हे असं दिसतात. हे झूम केलं की पुन्हा तसंच टेकड्यासारखं दिसतं हे असं. ठीक आहे. आता आपण लास्टचा प्रोग्राम पाहू. तर इथं आपल्याला आपण पाहिलं होतं पॅरामेट्रिक कर्व तयार करता येतो. इथं आपण पॅरामेट्रिक कर्व सुद्धा सायलॅबच्या माध्यमातून तयार करू शकतो. तर राईट सायलॅब प्रोग्राम टू प्लॉट 3D हेलिक्स स्ट्रक्चर. म्हणजे एकच व्हेरिएबल असतो पण 3D मध्ये तो कर्व येतो. तर x इज इक्वल टू कॉस टी, y इज इक्वल टू साइन टी, z इक्वल टू t/10 आणि t किती घ्यायचा 0 to 10 पाय. मग मी आधी काय करतो, t डिफाइन करतो. t इक्वल टू 0 टू, आता इन्क्रिमेंट मी काय घेतो 0.1 घेतो, टू 10 पाय म्हणजे 10 इंटू पाय. हा झाला तुमचा 10 पाय. हे झालं. आता काय करायचंय, ह्याच्या व्हॅल्यू घ्यायच्यात. x इज इक्वल टू काय आहे, आता t हे फंक्शन आहे सगळं टीच्या भाषेत येईल. x इज इक्वल टू कॉस ऑफ t आहे. नंतर y इक्वल टू काय आहे, साइन ऑफ टी आहे. त्याच्यानंतर z इक्वल टू आहे t/10, t/10 आहे. आता मला काय करायचंय,
पॅरामेट्रिक कर्व करायचा आहे 3D. मग त्याच्यासाठी फंक्शन आहे पॅरा एम 3D. काय आहे पॅरा एम 3D. मग इथं काय करायचे, एक्स प्लॉट करायचा, वाय प्लॉट करायचा आणि झेड प्लॉट करायचा. एक मिनिट, एक्स वाय आणि झेड प्लॉट करायचा. आणि याला वाटलं तर आपण टायटल देऊ, एक्स टायटल पॅरामेट्रिक कर्व. आता रन करून पाहू. तर पहा, हे असं हेलिक्स स्ट्रक्चर आलं. हे काय आलं, हेलिक्स स्ट्रक्चर आलं. 10 पाय आहे त्याच्यामुळे हे. आता जर मी इथं 2 पाय घेतला, फक्त मी काय केलं 2 पाय घेतला आणि रन केलं, तर 2 पाय म्हणजे एकच सर्कल येईल. हे काय आलं, एकच सर्कल. आणि त्या हाईटने हे असं काढलं. आता जर मी हाईट ही जास्त केली तर हे जास्त हाईटला जाईल. अशा स्वरूपाचं आहे. इथं जर मी आणखी 4 पाय केलं, त्याचे 2 राऊंड होतील. 4 पाय केलं त्याचे किती राऊंड झाले, 2 राऊंड झाले. इथून चालू झालं आणि पुन्हा इथं आलं. तर हे हेलिक्स स्ट्रक्चर आहे. एक्स कॉस टी आणि वाय साइन टी हे जर असेल तर हे फंक्शन राहतं तुमचं सर्कलचं, आणि त्याला झेड या हाईटने उचलायचं, त्याच्यामुळे ते हेलिक्स स्ट्रक्चर होतं. तर अशा प्रकारे या व्हिडिओत आपण हे 10 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. तसंच आपण कॉम्प्लेक्समध्ये जे आर आणि थिटा घेऊन जे प्लेन काढतो, तर ते सुद्धा याच्यात पोलर कोऑर्डिनेटद्वारे पण आपण याच्यात प्लेन काढू शकतो.